तू जगन्नाथचा काहीतरी बंदोबस्त केलेला दिसतोयस. कारण त्यांनी माझ्या सारांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणून त्याला अटक झाली. मला माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं. ते स्वप्न सावलीच्या रूपात पूर्ण होतंय. तुला मेंढळे कुटुंबात पाठवून ते घर उद्ध्वस्त करण्याचा विचार सोडून देऊन आणि फक्त एक विचार मनात राहिला, तो म्हणजे तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल. जया तिलोत्तमा मेंढळेचा तुझ्यावर विश्वास बसणार असेल आणि या घरातलं तुझं आयुष्य कायमस्वरूपी सुखी होणार असेल तर मार काढला का. सावली, लागलं नाही ना? नाही बहिणी. केलंस नुकसान? व्हेरी गुड. ते ॲज एक्सपेक्टेड. तुला चांगलं तर कधी काही जमणारच नाही. त्या जगन्नाथला अटक झाली आहे म्हणून तुला किती धक्का बसलाय ना, किती शॉक मध्ये गेली आहेस तू. अगं तुला तर आनंद व्हायला पाहिजे, कारण तू ज्याला नवरा मानतेस म्हणजे सारंग, त्याच्यावर ज्याने हल्ला केलाय तो माणूस पकडला गेलाय, त्याला अटक झालीय. पण तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजले. स्वतःला या घरची सून मानतेस ना, मग त्या जगन्नाथसाठी तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? ते तुझे खरे वडील पण नाहीयेत, या घरचा शत्रू आहे तो. ऐश्वर्या, काय बोलतेस तू? काय बोलते? खरंय तेच बोलते ना वहिनी. या मुलीला ह्याच घरात राहायचं, इकडे खायचंय आणि याच घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन कामं करायची आहेत. असं कसं चालेल ना? ऐश्वर्या, निदान या क्षणाला तरी असं नको बोलूस. वहिनी, आणि खरंच तुला जसं वाटतं तसं काहीच नाहीये. युजलेस. सावली, सांभाळून काच लागेल हाताला. माहितीये वहिनी, धार आहे शब्दांसारखीच. नका काळजी करू, मी काळजी घेईन. शुभम, अरे खाली परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? माझं काय चाललंय? मी तारला प्रपोज केलं आणि तिने ऍक्सेप्ट केलंय. अरे ते नाही, अरे जगन्नाथला अटक झाल्याची बातमी ऐकलीस का? ते बोलतोय मी. वाईट वाटलं मला. वाईट वाटलं? मला तर टेन्शन आलंय. बबलू, तू टेन्शन आहेस. तुला टेन्शन येऊ कसं शकतं? उलट तू सोबत असलास ना की टेन्शन येते. खातो पितो तू आणि बाराने भरतो मी. तुझी फालतूगिरी झाली असेल तर मुद्द्यावर येशील. अरे सावली वहिनीने जगन्नाथची बाजू घेतली म्हणून ऐश्वर्या वहिनी तिला ओरडली. जर सावली वहिनीला शोधायला जगन्नाथची आपण मदत घेतली हे समजलं तर काय काहीच होणार नाही, कारण जगन्नाथ सांगणारच नाही ना. अरे जगन्नाथ बढिया आपला. तोच बडे आहे ना आपल्याला खरी फोडवा पाठवेल. मी तर बॅग करतोच. मला तर वाटतंय घर सोडून जावं लागतंय. नाही, घर सोडून जेलमध्ये जावं लागतंय. दोन्ही सेम होत आहे. बबलू, तू काय बोलतोयस? अरे मला दिसतंय की बबलू बर्फाच्या लादीवर झोपलाय आणि पटके कापतोय. नाही, तसं काही होणार नाही बबलू. तसं काही होणार नाहीये. आपण आहोत ना, आपण मॅनेज करू. म्हणजे मी आहे ना, मी करेन मॅनेज.
या आते. तुला माहितीये ही मुलगी तुझ्या बेडरूम मध्ये आलेली मला खपत नाही. आत ये. काय झालं? मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला माहिती आहे तुला जगन्नाथजींबद्दल बोलायचं आहे ना. आलं माझ्या लक्षात ते. मी पण तोच विचार करत होतो. मला माहिती नाही तो एवढा टोकाला का गेला असेल. मला पण काही समजत नाहीये. त्यांची नो घेऊ झाली. जे काय खरं आहे ते सगळ्यांच्या समोर येईलच. मला असं वाटतंय तुम्ही जगन्नाथजींच्या बाजूने उभं राहावं. तू बोलतेस? हरिनाम सप्तातून तूच बाहेर काढलं होतंस ना त्यांना. तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळू नाही बघू नका. हो, माझी चूक झाली होती. तो क्षणच तसा होता. त्या क्षणी जे योग्य वाटलं ते मी केलं. पण आता मला जाणवतंय की मी शहानिशा करून घ्यायला हवे होते. तुम्ही अगदीच नॉर्मल होता. सारंग सर, ऐका ना, तुम्ही जगन्नाथजींना सोडवायला जाल का? त्याने असं काय केलं असेल असं खरंच नाही वाटत मला. सावली, जगन्नाथ घाणेरडा माणूस आहे. त्याला आमच्या सगळ्यांवर सूड उगवायचं आहे. त्या घराण्याने त्याचं काय वाईट केलंय असं? मी तर काही वाईट केलेलं नाही. मग माझ्या मागे का लागलाय तो? हे बघ, ही वृत्ती ना, सूड उगवण्याची ही फार चुकीची वृत्ती आहे. आणि आईला हे सगळं माहिती आहे म्हणून आई अशी वागते रे अशी. पुढे जाऊन जर असं वाटलं की त्यांची काही चूक नव्हती तर मी स्वतःहून जाईन मदतीला. पण आता माझ्यासाठी तो फक्त आणि फक्त एक आरोपी आहे. सावली, लक्षात घे, तो माणूस मॅनिप्युलेट करतो सगळ्यांना. तो सिंपती गेन करतो. आणि तू पण मॅनिप्युलेट झाली आहेस. नको ऐकू त्या माणसाचं. कळलं? ओके. अहो अहो जेवून तरी घ्या. बरं, मी काय सांगते ते नीट ऐका. आत्ताच आपल्या वकिलांकडे जाऊन आले. हल्ल्यातील एकाच आरोपीने तुमच्या विरोधात साक्ष दिली आहे. बाकीचे आरोपी पकडले गेले कीच काय तो निष्कर्ष निघेल. मुळात हे काम तिलोत्तमाचं नाही आहे. ती तडकाफडकी असा विचारच करू शकत नाही. आणि या सगळ्यात लक्ष घालायला तिच्याकडे तेवढा वेळही नाही. तिला इतक्या खालच्या थराला घेऊन जाणारी एकमेव व्यक्ती, आणि ती म्हणजे बरोबर. सही जवाब. वाह. काय पाहते मी? हा, महापंडित, महाज्योतिष, आदरणीय जगन्नाथराव. हे अशा अवस्थेत फार वाईट वाटतंय बघून. काय फिदी फिदी दात काढून हसत होतात ना त्या दिवशी तुम्ही दोघे माझ्या. आता घ्या. आता कसं वाटतंय? मजा येते ना? हा, कसं वाटतंय? काय झालं अलकाताई? जगन्नाथराव जेवत नाहीयेत का? जेवत नाही? ओ जगन्नाथराव, या जेवून. हा? ओ, या वयात असं उपाशी तपाशी राहू नये.
ना जाणो असं उपाशी राहून काय झालं म्हणजे भैरवी जगन्नाथराव आता ह्या करून सवय या बिनबाड्याच्या घराची या मेजवानीची. कारण आता ही भैरवी वजे तुम्ही तिच्यासोबत जे जे केलं ना त्याचा एक एक करून बदला घेणार आहे. सगळं काही परत करीन, तेही व्याजा सकट. तेव्हा आता इथेच राहायचं या पिंजऱ्यात. एन्जॉय. स्वतःचे दात करून जगणाऱ्या भैरवी वजे मी पिंजऱ्यात अडकलो जरी असलो तरी फार काळ तिथे टिकणार नाही. लवकरच बाहेर पडणार आहे. आवडलाय हा कॉन्फिडन्स भैरवीला आवडलाय. पण काय उपयोग काय या कॉन्फिडन्सचा? कारण आता तुमच्या विरुद्ध एक एक पुरावा मी तिलोत्तमाकडे पोचता केलाय. मी स्वतः. लंबे जाणार आहात तुम्ही. सारंग मेंदळेवर हल्ला केलाय तुम्ही. आता यात मीडिया इन्व्हॉल्व होणार, पेपरमध्ये बातम्या येणार, तुमचं आयुष्य बरबाद. त्यामुळे आता तुमची इथून सुटका नाही. हॅलो, हा चूक झाली साहेब. नाही नाही, सोडतो साहेब, लगेच सोडायला सांगतो. भागवे, दरवाजा उघडा, साहेबांना सोडायचं आहे. हे काय चाललंय? हा, काय करताय तुम्ही? आरोपी आहेत ते काय? हॅलो. नाही नाही, ठीक आहे. नाही, आता तुम्हीच लक्ष देताय म्हटलं काळजी करायचं काही कारण नाही. हो, नक्की नक्की. हो, मी लक्ष देईन. थँक्यू. माफ करा साहेब, मला माहिती नव्हतं तुमची पोच एवढ्या वरपर्यंत आहे. मी आता लगेच सोडतो तुम्हाला, नाहीतर माझे वांदे होतील. अहो साहेब, होतात चुका माणसाकडनं नकळतपणे. इतका काय विचार करायचा. काळजी नका करू. आणि वांदे तुमचे नाहीत, वांदे झाले. साहेब, तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. थँक्यू. आता ज्यांनी मला आत टाकलेलं आहे त्यांच्यापैकी कोणी येत नाही आणि मला इथून सोडून घेऊन जात नाही तोपर्यंत मी आतच राहणार. आता सगदेवा, अरे सापडलं का पैसे? नाही ना. कुठं गेले असतील? हाराच्या पैशातून पैसे काढून ठेवले होते. एक तर सध्या आपल्याला भजनाचा कार्यक्रम बी मिळत नाही. मिळाला तर बेदाकी कमी असते. कर्जाचा डोंगर तर एवढा वाढलाय, काय करायचं हे डोळ्यासमोर मोठा प्रश्न आहे बघा. आणि त्यात ते कर्जाचं व्याज वाढलं तर काय बघायलाच नको आता. हा ना, मी बी माझा खारीचा वाटा म्हणून एक एक रुपये जोडून जोडून बाजूला टाकत होते हप्त्यासाठी.
परत काहीतरी रडीचा डाव सुरू असेल ना तुमचा हा? जाऊ द्या ओ पा बरं भारी आहे ना कलर काय व्हायचं ना एवढी लिपस्टिक लावायची तरी बी छानच दिसायची नाही हो मग कळलं त्या लिपस्टिक वर की नाही लिप लायनर लावायचा असतो मग भारी दिसत जयंती तू हे कर्जाच्या हप्त्याच्या पैशातून घेतलं का बाई? नाही हो तुम्ही नाही का मला महिन्याला ₹1,00,000 पॉकेट मध्ये देता त्यातून आणलंय मी हे सगळं अहो, एवढंच नाही हे बघा काय काय आणलंय मी हेअर ब्रश आणलाय अगं बाई यांना डोळे मोठे दिसतात पांढरं काजळ हे बी आहे काहीतरी चेहऱ्याला पॉलिश होतं म्हणे यांनी. आणि हा लिप बाम मस्कारा जयंती काय अंगावर धावून यायचे तुम्हाला या 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 पण त्याच्या आधी एक विचार करा म्हणजे कसं आहे ना सध्या माझ्या पोटात कुठलं सिक्रेट राहत नाही हो गप्प बसताच येत नाही करत मला म्हणजे आपल्या सावळीचं सत्य जर का मी अप्पू भाऊजीने सांगितलं हा तुझे विचार करा ना अप्पू भाऊजींना आधी सुरू द्यायचा त्रास आहे की नाही सावळीचं सत्य ऐकून त्यांचं ते एवढं होईल एवढं मोठं होईल बाई आणि डॉक्टरचा खर्च वाचल दवाखान्यात न्यावं लागल एवढे पैसे जातील तुमचे तो खर्च मग मी माझ्यावर केला तर कुठं बिघडलं सांगा बरं हा? काहीतरी चांगलं तरी बघायला मिळेल तुम्हाला काय करायचं या सुनबाईचं अहो तिचं जाऊ द्या पण आता पैशाचं कसं करायचं ते बघा आधी. मालकांचाच फोन आहे. अरे देवा आता हा मालक नाही नाही ते मी येणारच होतो तुमच्याकडं 2-3 दिवसात तुमचे पैसे देतो. होय होय नाही उशीर नाही करणार बघा. आणि एक सांगायचं होतं ते व्याज वाढवू नका हा काय देतो पैसे मी हा देतो देतो. आता ज्यांनी मला आत टाकलेलं आहे ते जोपर्यंत मला सोडवायला येत नाही तोपर्यंत मी आतच राहणार. तिथे काय नाही झालं तुम्ही जा जा तुम्ही दादा जा सॉरी तुम्ही चला इथे हळू बसा इथे बस हळू काय काय झालं तुम्ही काय करत होता आणि काय अवस्था झाली आहे तुमची काय झालंय मला सांगा सावली यांना सोडवायला हवं ग रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा नाहीये त्यांनी काही नाही केलंय ग मुळात ते असं काही करूच शकत नाही जाऊ दे तुला तरी वाटतं का ग जगांना तुझा कुंकू पुजण्याचा विचार तरी करते तुझ्यावर किती प्रेम आहे ग त्यांचं त्यांनी नाही केलंय काही मला माहितीये हे सगळं ना त्या भैरवीने केलंय मी ठीक आहे हो मला माहिती आहे मला असं खचून जाऊन नाही चालणार आणि मी नाही खचणार मी खंबीर आहे मला माहिती आहे जगन्नाथ या सगळ्यातून सही सलामत सुटतील काळजी वाटते कसं इतके हत्ती आहेत ना ऐकत पण नाही बघा तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका हं? विश्वास ठेवा त्यांची ही लेख त्यांना नक्की सोडवून आणेल सावली खरं